गाढवाला जर खुर्चीवर बसवलं गाढवाला, तर गाढव हे एकदम पॉवरफुल आहे. सध्या काही गाढवं खुर्चीवर बसलेली आहेत, त्याच्यामुळे गाढव पॉवरफुल दिसतंय तुम्हाला. मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये करोनाच्या एक जण बसलेला होता, त्याला अशी उपमा देणं योग्य आहे का? त्यांच्याच नेता 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला, मग सत्तेवर बसलेला प्रत्येकाला जर गाढव म्हणायचं असेल तर मग उबाटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार आहे, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. पण रामकृष्णही आले गेले, तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील, लक्षात घ्या. एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतो. हे काय पिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात, येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर दडावर भुकत असतात आणि भुंगणाऱ्या कुत्र्याकडे आम्ही लक्ष देत नसतो. शिंदे गट कोणती मागणी करू शकेल? शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ना. ते रेड्याचं दूध काढू शकतात, ते बैलाचंही दूध काढू शकतात. आम्ही जमलं तर त्यांचंही दूध काढू, तर फक्त वेळ येऊ द्या. हा देश या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही. हा देश खूप मोठा आहे. त्यांना त्यांचा देश अमित शहाच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही. जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल. अरे सत्तेमध्ये जे काय ज्यांच्याबरोबर अलायन्स केली असते त्यांच्याबरोबर राहावं लागतं, आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जर महाराष्ट्राचं काही भलं होत असेल तर ते करून घ्यावं लागत असतं. तुमच्यासारखं जे ज्यांच्या बरोबर राहायचं नाही त्यांच्याबरोबर तुम्ही राहताय. शरद पवार आणि राहुल गांधीसाठी बरोबर तुमचा झालेला निकाह हा आता देशाने पाहिलेला आहे, जगाने पाहिलेला आहे. आणि हे निकाह तुम्हाला आवडत असेल तुम्ही तिकडे संसार करा. आम्ही आमच्या प्रेमाच्या माळा एकमेकाच्या गळ्यात घातलेल्या आहेत आणि आमचा संसार चांगला चालू आहे. ठाकरे ब्रँड संपुष्टात येतोय. संपुष्टात आणण्याचाच हा प्रयत्न आहे. मी जे म्हणतोय वारंवार, ठाकरे ब्रँड संपलेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे, बाळासाहेबांचे विचार जिवंत आहे. उभाटा तर कधीच संपलेला आहे. म्हणून आम्हाला त्यांच्यावर बोलायची आवश्यकता वाटत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय. शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो आमचा निर्धार आहे त्याला कुठे आडवं आलं तर त्याला आडवं करण्याची ताकद सुद्धा आमच्याकडे आहे.